कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार कोल्हापुरात आले आहेत। त्यांनी आज कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रचाराची पातळी खालावल्याचं त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे काँग्रेस पक्ष आणि नेत्यांना वाईट पद्धतीनं बोलतायत। त्यांना सत्ता जाण्याची भीती वाटू लागल्यानंच ते असे वागत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघून मतं द्या असं म्हणतायत, मात्र मुलगी पाहताना बापाकडे बघून मुलगी दिली जाते काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। भाजपच्या पायाखालची वाळू घसरल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात 9 वेळा आलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात तळ ठोकून आहेत। त्यांनी 4च नाही तर 40 दिवस कोल्हापुरात थांबलं तरी काहीही फरक पडणार नाही असा टोला त्यांनी लगावला। भाजपनं सगळ्या भ्रष्टाचारांना जवळ करून जुमलेबाजी सुरू केली आहे। देशातील 22 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलंय, मात्र सर्वसामान्य जनतेला काहीही दिलेलं नाही। काँग्रेस पक्षानं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात आरक्षणासह महिला, युवक आणि देशातील शोषितांना न्याय दिलाय, मात्र आमच्या जाहीरनाम्याचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचं त्यांनी सांगितलं। श्रीमंत शाहू महाराजांना कोल्हापुरी जनतेचं संपूर्ण सहकार्य लाभतंय, त्यामुळे श्रीमंत शाहू महाराज हे 5 लाखांच्या मताधिक्यानं विजयी होतील आणि खासदार संजय मंडलिक, खासदार महाडिक हे 2 खासदार आणि 1 मंत्री हसन मुश्रीफ या 3 एमचा पराभव होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला। राजश्री शाहू महाराजांचं की हे शोषितांचे मसीहा होते, ज्यांनी आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांची ओळख होती, त्यांचा वारसा चालवणारे आज आमचे छत्रपती आपले शाहू महाराज यांना जनता 100% जिंकून देईल आणि एका मताने 3 लोकांचा बंदोबस्त लोकांनी करायचा ठरवला आहे। 1 मत काँग्रेसला आणि 3 लोक घरी, 2 खासदार आणि 1 मंत्री, तिघांचा पराजय होणार आहे। एका लोकसभा क्षेत्रामध्ये 1 मत दिलं की एकाचा विजय होतो आणि एकाचा पराजय होतो, परंतु इथे मात्र महाराजांचा विजय आणि 3 एमचा सफाया हे जनतेने ठरवलं आहे। कारण हे तिघेही दलबदलू आहेत, गद्दार आहेत, विचाराशी प्रतारणा करून लोकांच्या मताचा अपमान करणारी मंडळी आहेत। इंडिया आघाडी महाविकास आघाडी महाराष्ट्रात 38 जागा जिंकेल आणि देशातील भाजपचं हुकुमशाही सरकार जाऊन देशात निश्चित सत्तांतर होईल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत देशामध्ये अनेक हल्ले झाल्याचं सांगत त्यांनी हल्ल्यांच्या यादीचं वाचन केलं। 2014 साली विकासाच्या नावावर मतं मागणारी भाजप आता रामाच्या नावावर मतं मागतायत, त्यामुळे त्यांना आता कायमचं रामराम म्हणण्याची वेळ आली आहे।